सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुमची समस्या तुम्हाला कुणालाच सांगता येत नाही, कुठूनच मार्ग मिळत नाही, तर फक्त 5 सोमवार एक व्रत करायचं आहे. या व्रताचं नाव आहे पशुपती व्रत. कितीही कष्टात असाल, त्रासात असाल, तुम्हाला मार्ग, समस्यांवर निवारण नक्कीच मिळेल. एका सोमवारमध्येच तुम्हाला अनुभव यायला लागतील, अशी या व्रताची महिमा आहे. हे व्रत तुम्ही कुठल्याही महिन्यात कुठल्याही सोमवारी करू शकतात. श्रावणात केलेले पशुपती व्रत सर्वाधिक फळ देऊन जात असतं. पशुपती व्रत करताना काही नियमांचं पालन आपण सर्वांनी जरूर करावे. 1.25 महिन्यात हे व्रत पूर्ण होत असते, फळ देऊनच जाते. फलदायी व्रत आहे ते म्हणजे पशुपती व्रत. सर्व मनातील इच्छा पूर्ण होते. हे व्रत स्त्री, पुरुष, विद्यार्थी, वयस्कर कुणीही हे व्रत करू शकते. फक्त व्रत करणाऱ्या व्यक्तीने 5 सोमवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार टाळायचा आहे. म्हणजे मांसाहार करू नये, घरात करू नये, बाहेर करू नये, हा एक मोठा नियम आहे. आणि दुसरा नियम, सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पहिल्या सोमवारी ज्या शंकरांच्या मंदिरात आपण व्रताला सुरुवात कराल, 5ही सोमवार त्याच मंदिरात तुम्हाला व्रत पूजा करायची आहे. हा सर्वात महत्त्वाचा नियम पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाळायचा आहे. ज्या मंदिरात तुम्ही संकल्पयुक्त पशुपती व्रताला सुरुवात केलेली आहे, तर व्रताचं उद्यापन करतो आपण, त्या दिवसापर्यंत तुम्हाला एकच मंदिरात तुम्हाला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. 5ही सोमवार एकाच मंदिरात तुम्हाला दर्शनाला, पूजेला जायचं आहे. महिला व्रत करत असाल आणि एखादा सोमवार मासिक धर्मात आलाच, तर त्या सोमवारी पूजा व्रत करू नये. पुढील सोमवारी व्रत पूजा करायची आहे नित्य नियमाने. पशुपती व्रत करताना सोमवारी दोन्ही वेळी मंदिरात जाऊन शंकरांची, शिवपिंडीची पूजा करायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी व्रत करणाऱ्या व्यक्तीने 5ही सोमवार सकाळी लवकर उठावे. आंघोळीनंतर घरातील देवांची प्रथम पूजा करून घ्यायची आहे आणि लगेच एक ताट तयार करायचं आहे. शंकरांच्या पूजेसाठी तयार ताट करून घ्यायचं नीट. शंकरांच्या पूजेच्या वस्तू त्या ताटात नीट घेऊन घ्यायच्या आहे आठवणीने. त्यात पंचामृत घ्यायचं आहे, दूध घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. आता पंचामृत नसेल तर तुम्ही दूध आणि पाणी घेऊ शकता. चंदन, भस्म, बेल, फूल, धूप, कापूर या सर्व वस्तू ताटात नीट घ्यायच्या आहे. मंदिरात जाताना चप्पल घालू नये. दोन्ही वेळेला चप्पल न घालता आपल्याला मंदिरात जायचं आहे. स्वच्छ धुतलेले कपडे नेसून मग आपण मंदिरात जायचं आहे. महिलांनी 4 दिवसात घातलेले वस्त्र चुकून सुद्धा पशुपती व्रत करताना, पूजा करताना हे वस्त्र असं नेसू नका. स्वच्छ धुतलेलं वस्त्र नेसून आपण असे स्वच्छ कपडे घालून, आपण हलक्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे तुम्ही कपडे नेसून, परिधान करून मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाताना शांत मनाने नक्कीच जा. म्हणजे कुणाची निंदा नालस्ती करत असाल तर मग व्रत करायला काहीच अर्थ नाही. कुणाबद्दलच कुठलेच विचार करू नका. शांत मनाने आपला देव आणि आपण फक्त, बाकी तिसरं कुणीच नाही, अशा मनाने आपल्याला, स्वच्छ निर्मळ मनाने आपल्याला पशुपती व्रत करायचं आहे आणि मंदिरात जाऊन सेवा करायची. 5 सोमवार उपवास करायचा आहे. सकाळी शंकरांचे पूजन करावे. मंदिरात जाऊन शिवपिंडीवर पंचामृताने, दुधाने, पाण्याने अभिषेक करावा. चंदन, भस्म अर्पण करा. बेल, पांढरी फुलं, बेलाचे फळ, धोत्र्याचे फळ, फुलं अर्पण करावे. साखरेचा, फळांचा, दूध साखरेचा असा नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी कापुराने देवांना ओवाळायचं आहे. विधिवत पूजा करायची आहे. तुमच्या मनातील इच्छा, समस्या शिवशंकरांना सांगायची आहे. पहिल्या सोमवारी संकल्प करावा. हातात थोडं पळीभर पाणी घ्या, बेल फूल त्यात ठेवा, थोडे अक्षता ठेवा आणि तुम्ही
बोलून घ्या, ती तुमची काय समस्या आहे महादेवांना. तसं तर देवांना माहीत असतं, पण आपलं मन कोणाकडं हलकं करावं. आपण पशुपती व्रत करत आहोत, जगातलं सर्वात श्रेष्ठ व्रत करत आहात. संकल्प जरूर करून घ्या पहिल्या सोमवारी मंदिरात जाऊन, आणि ते पाणी आणि बेल शिवपिंडीवर अर्पण करावं. आणि मग दुधाने पंचामृताने अभिषेक करून बेल, फूल, चंदन, भस्म विधिवत पूजा करायची आहे. पहिल्या सोमवारी संकल्प जरूर करून घ्या. संकल्प केल्यानंतर शिवशंकरांना तुमची इच्छा समस्या सांगून द्यायची आहे. मनोभावे 5 सोमवार पशुपती व्रत करत आहात. भक्तीने श्रद्धेने मंदिरात बोलून घ्यायचं आहे तुम्हाला. देवांना नमस्कार करा मनोभावे, आणि मग घरी यायचं आहे. शंकरांच्या शिवपिंडीची पूजेसाठी जे ताट तुम्ही मंदिरात घेऊन गेला होता, ते ताट नीट घरी आल्यानंतर झाकून घरात नीट ठेवून द्यायचं आहे. ते ताट लगेच धुण्याची चूक करू नका. संध्याकाळी प्रदोष वेळी पुन्हा तेच ताट पूजेसाठी तयार करून घ्यायचं आहे. अभिषेक करण्यासाठी स्वच्छ दूध घ्यायचं आहे. दूध कधी पण गरम दूध घेऊ नका. थंड पाणी, थंड दूधच आपण देवांना अर्पण करायचं आहे. पाणी घ्यायचं आहे. बेल, फूल आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे 6 दिवे. तुम्ही तुपाचे दिवे 6 तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला. तुम्ही मातीच्या पंती वापरू शकता किंवा कणकेचे, गव्हाच्या कणकेचे, मीठ हळद न टाकता साधी कणिक मळून घ्यायची आहे तुम्हाला. आणि 6 एकमुखी 6 दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहे. कणकेचे दिवे घ्या किंवा मातीच्या पंत्या. 6 दिवे दर सोमवारी तुम्हाला 6 दिवे लागणार आहे. 6 दिवे ताटात नीट करून घ्यायचे. बेल, फूल, दूध, पाणी, सर्व पूजेच्या वस्तू नीट पुन्हा संध्याकाळी ताटात प्रदोष काळात ठेवून घ्याव्या. 6 दिवे तुपाचे तयार करून घ्यावे. आणि गोड शिरा, प्रसादाचा नैवेद्य शिरा ताटात घेऊन मग पुन्हा मंदिरात जायचं आहे. तुम्ही आंघोळ करत असाल पुन्हा तर आंघोळ करून घ्या पुन्हा, नाही तर थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्या. हातपाय स्वच्छ धुवा. स्वच्छ वस्त्र नेसून पुन्हा तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात तेच ताट नीट तयार करून मंदिरात जायचं आहे. शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून बेल, फूल, चंदन, भस्म पूजा करायची आहे विधिवत. आणि गोड शिऱ्याच्या प्रसादाचे तुम्हाला 3 भाग तयार करून घ्यायचे आहे. म्हणून बरोबर जाताना 2-3 कागद बरोबर घेऊन जा, किंवा तुमच्याकडं पत्रावळीचे बाऊल असतील ते बरोबर घेऊन जा. आणि त्या गोड प्रसादाचे 3 समप्रमाणात 3 भाग करून घ्यायचे आहे. गोड प्रसादाचे 3 भाग शिवशंकरांसमोरच करावे, नैवेद्य दाखवावा. आणि त्यातील एक गोड प्रसादाचा भाग तुम्हाला जो हातात येईल तो घरी घेऊन यायचा आहे. आणि 2 प्रसादाचे भाग तुम्हाला तिथं शिवशंकरांजवळच ठेवायचे आहे. आपण जे 6 दिवे बरोबर नेलेले आहे ते शिवपिंडी समोर ठेवायचे आहे. त्यातील तुम्हाला 5 दिवे देवांसमोर प्रज्वलित करायचे आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि 6 दिवे आधी देवांसमोर ठेवा. त्यातील 5 दिवे देवांसमोर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना बोलून प्रज्वलित करायचा आहे. नमस्कार करा, मनातली इच्छा बोला. आणि तो 6वा दिवा जो आपण न लावलेला आहे तो तुम्हाला तिथून उचलून घ्यायचा आहे आणि तो घरी घेऊन यायचा आहे. आणि तो घरी आणलेला दिवा तुम्हाला घरात प्रवेश करण्याआधी घराच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला, कळालं असेल माझ्या महिलांना, दादांना, 5ही दिवे तिथे देवांसमोर लावून यायचे आहे. आणि जो 6वा दिवा उरलेला आहे तो आपण घरी शिवपिंडी जवळून उचलून घ्यायचा. मंदिरात गेल्यानंतर 6 दिवे लाईनीत ठेवून घ्यायचे आहे तुम्हाला. 5 दिवे तुमचे मनातली इच्छा बोलून देवांसमोर प्रज्वलित करा. आणि नमस्कार करून घरी येताना जो गोड प्रसादाचा शिरा तो ताटात घेऊन घ्यायचा. आणि 1 दिवा बरोबर घेऊन घ्यायचा आहे जो आपण प्रज्वलित केलेला नाही आहे. आणि घरी आल्यानंतर तो दिवा घरात प्रवेश करण्याच्या आधी आपल्या घराच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला, तुमचा उजवा हात येतो त्या बाजूला घराच्या दाराशी तो दिवा तुम्हाला राईट बाजूला लावून मगच घरात प्रवेश करायचा आहे. माचीस वगैरे सर्व बरोबर जाताना ताटात सर्व वस्तू नीट घेऊन जायच्या आहे, म्हणजे तुम्हाला धावपळ, घाई, गर्दी होणार नाही. घरात जर तुमचं कुणी असेल तर तुम्ही घरात प्रवेश करण्याआधी वगैरे माचीस वगैरे देतील,
पण आता नसेल कुणी घरात तुमच्या आणि तुम्ही व्रत करत आहात, मग कुठं चूक व्हायला नको म्हणून माचीस वगैरे या सर्व गोष्टींची काळजी करून या सर्व वस्तू नीट काळजीपूर्वक ताटात तुम्ही घेऊन मग आपण मंदिरात जायचं आहे. म्हणजे घरी आल्यानंतर घरात प्रवेश करण्याआधी तो मंदिरातला एक दिवा जो आपण आणलेला आहे तो आपल्या घराच्या उजव्या बाजूला तुम्हाला घरात प्रवेश करण्याच्या आधी लावायचा आहे. मनातली इच्छा बोला आणि मग तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे. देवांजवळून जो एक प्रसादाचा भाग घरी आणला आहे तो प्रसाद खाऊनच उपवास सोडावा. तो प्रसाद कुणालाही देऊ नका. तुम्ही जी व्यक्ती व्रत उपवास करते तीच व्यक्ती प्रसादाचा शिरा खाणार. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला 5 सोमवार हे व्रत पशुपती व्रत करायचं आहे. आता समजा लहान लेकरं आहे, नाही ऐकत, थोडासा प्रसाद तुम्ही शिऱ्यामधला थोडासा प्रसाद तुम्ही लेकरांना दिला, तुमच्या लेकरांना, तर मग चालेल. पण बाहेरच्या व्यक्तीला तो प्रसाद मंदिरातला प्रसाद देऊ नका. अशा साध्या सोप्या पद्धतीने 5 सोमवार व्रत पूजा उपवास करायचा आहे. 5व्या सोमवारी दर सोमवारी पूजा व्रत उपवास करतात तशाच पद्धतीने उपवास आणि व्रत पूजा करायची आहे. फक्त शेवटच्या सोमवारी संध्याकाळी, सकाळी तशाच नित्य नियमाने दर सोमवारी करतो तशाच पद्धतीने पूजा करावी. फक्त 5व्या सोमवारी संध्याकाळी एक नारळाला एक लाल पिवळा करदोडा धागा, कलावा म्हणतात त्याला, बाजारात मिळून जाईल तुम्हाला. पूजेच्या दुकानात एक नारळ घ्यायचा आहे, त्याला करदोडा लाल पिवळा धागा 5 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावर 11 रुपये, 21 रुपये, 101 रुपये तुम्हाला जेवढी दक्षिणा परवडत असेल मनापासून ती दक्षिणा त्या नारळावर ठेवायची आहे. आणि ह्या वस्तू सर्व आपण ज्या देवांना अर्पण करणाऱ्या वस्तू ताटात घेऊन घ्यायच्या आणि कलावा गुंडाळलेला आणि दक्षिणा ठेवलेला नारळसुद्धा बरोबर घ्यायचा आणि तो नारळ आणि सर्व वस्तू घेऊन आपल्याला दर सोमवारप्रमाणेच आपल्याला मंदिरात जाऊन पूजा वगैरे करायची आहे. व्रताच्या शेवटच्या सोमवारी व्रताच्या उद्यापनात एक नारळ दक्षिणा शिवपिंडी समोर ठेवावी. बोलून घ्यावे, मी 5 सोमवार देवा पशुपती व्रत पूजा उपवास मनोभावे करण्याचा प्रयत्न केला आहे. आज तुम्हाला हे एक श्रीफळ अर्पण करून पशुपती व्रताचे उद्यापन करत आहे असं बोलून जसं दर सोमवारी पूजा करतो तसंच पूजा करायची आहे. गोडाचा प्रसाद 1 भाग घरी आणावा, 2 भाग देवांजवळ ठेवा. 6व्या दिव्यापैकी 1 दिवा घरी आणायचा आहे. 5 देवांसमोर दिवे लावून घ्या आणि 6वा घरी घेऊन या. 1 गोड प्रसादाचा शिरा घरी आणायचा आहे, 2 देवांजवळ ठेवा. घरात प्रवेश करण्याआधी घराच्या चौकटी बाहेर उजव्या बाजूला राईट हँडला दिवा लावून घरात प्रवेश करा आणि गोडाचा प्रसाद घरी आणलेला खाऊन उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने 5 सोमवार पशुपती व्रत करायचे आहे. बघा, कितीही संकटात त्रासात असाल, 5 सोमवार पूर्ण होण्याच्या आत तुम्हाला मार्ग जरूर मिळेल. साक्षात भगवान शंकरजी मदतीला धावून येतात, सर्व समस्या दूर करतात. 5 सोमवार पशुपती व्रत करताना ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे. पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा सेवा करता, शेवटच्या सोमवारपर्यंत त्याच मंदिरात जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. श्रावण महिन्यात केलेले पशुपती व्रत हजारो पटीने फळ प्राप्त करून देत असते. सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. हे व्रत भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिनासुद्धा शिवशंकरांना समर्पित आहे. पशुपती व्रत कोणत्याही सोमवारपासून तुम्ही सुरू करू शकता. श्रावणात पहिल्या सोमवारपासून तुम्ही व्रत सुरू करू शकता, पण तुमचे जर श्रावणी सोमवार असतील तर तुम्हाला पशुपती व्रत श्रावणात करता येणार नाही. कारण शास्त्रानुसार 2 व्रत एकत्र करू नये. एकतर तुम्ही श्रावणी सोमवार करू शकता किंवा तुम्ही पशुपती व्रत करू शकता. दोन्हीपैकी एक व्रत तुम्हाला श्रावणात करता येईल. लग्न, संतान, घर, कर्ज, सर्व मनातील इच्छा पूर्ण करणारं व्रत म्हणजे पशुपती व्रत आहे. बघा, सुंदर सोन्यासारखं व्रत म्हणजे पशुपती व्रत आहे. पहिल्या सोमवारी 6 मातीचे दिवे नेले
तर 5ही सोमवारी तुम्हाला मातीचेच दिवे घेऊन जावे लागणार आहे. हा सुद्धा एक नियम जरूर पाळा महिलांनो, दादांनो. आणि तुम्ही जर पहिल्या सोमवारी कणकेचे दिवे तयार करून घेऊन गेला मंदिरात, तर 5ही सोमवार तुम्ही कणकेचेच दिवे घेऊन जावे. पहिल्या सोमवारी ज्या घरातून व्रत करत आहात त्याच घरात व्रत करायचे आहे. तुम्ही जर भाड्याच्या घरात व्रत करत आहात आणि शेवटच्या सोमवारी तुम्ही दुसऱ्या घरात व्रत केले तर चालणार नाही. पहिल्या सोमवारी मंदिरातून आणलेला दिवा ज्या घराच्या दाराशी लावणार, 5ही सोमवार त्याच दाराशी तुम्हाला, शेवटच्या 5व्या सोमवारी सुद्धा त्याच दाराशी तुम्हाला दिवा लावायचा आहे. हे नियम पशुपती व्रत करणाऱ्यांनी जरूर पाळावे. मग बघा, 6 महिन्याच्या आत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात शिवकुटुंब पूर्ण करेल असं हे पशुपती व्रत आहे. सुंदर श्रावणाचा महिना सुरू होत आहे. तुमचे जर श्रावणी सोमवार नसतील तर तुम्ही पशुपती व्रत करू शकता. आणि जर तुमचे श्रावणी सोमवार असेल तर मग तुम्ही कुठल्याही सोमवारी श्रावण संपल्यानंतर सुद्धा तुम्ही पशुपती व्रत सुरू करू शकता. असं नियम नाही की पशुपती व्रत कधी सुरू करावं. कुठल्याही सोमवारपासून तुम्ही पशुपती व्रत अगदी आनंदाने श्रद्धेने सुरू करा. बघा, 5 सोमवार पूर्ण होण्याच्या आत साक्षात शिवशंकरजी येतात, दर्शन देतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. सर्व जगातलं दुनियेतलं कितीही मोठं संकट असू द्या, नक्कीच मार्ग निघेल. एका सोमवारमध्ये तुम्हाला अनुभव नक्की येईल.